श्री स्वामी समर्थ सर्वांना। तर आज मी बटाट्याचं चीज बटाटा पराठा बनवला आहे, बघू शकता। तर 2-3 बटाटे पडले होते, मी जे भाजी करायला घेतलं होतं ठेवून दिलेले। तर मस्त 3 बटाटे होते, तर त्याला मस्त पहिले बारीक करून घेतला हाताने, बघू शकता। आणि त्याच्यामध्ये मी कांदा, परत जिरे, त्याच्यामध्ये अजून थोडेसे तीळ, हे सगळं टाकलेलं आहे। आणि जो घरातला मसाला आहे तो सर्व टाकलेला आहे त्याच्यामध्ये। चांगलं एकजीव करून घेतलं सगळं सामान मस्तपैकी। हळद टाकलं, लाल मसाला, सगळं थोडं सगळं जेवढे मसाले होते टाकले। बोलले थोडं ट्राय करून बघूया पराठा, आणि खूप छान झालं होतं। तर सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे छानपैकी एकदम आपल्याला। आणि आपलं एकदम असे पूर्ण असं लागायला पाहिजे, एकदम कांदा बाहेर यायला नाही पाहिजे। आणि छानपैकी मिक्स करून घेतलं तर खरंच खूप छान बटाटा चीज होतो। याच्यामध्ये एक चीज टाकलं आहे मी, अख्खा टाकलं होतं चीज, आणि खरंच खूप भारी वाटलं होतं मला बनवून। पहिली टाईमच बनवलं होता मी, आणि चीज टाकलं त्याच्यामध्ये, आणि ते पण एकदम बारीक करून घेतलं सगळं, एकदम एकजीव करून घेतलं सगळ्या गोष्टी मी। त्याच्यानंतर मी लाटण्याने त्याला नाही केलं, एकदम हाताने थापलेले छोटे छोटे बनवले होते, आणि हातानेच तेल लावून थापलेले छानपैकी। आणि बघू शकता मस्त पराठा रेडी झालेला आहे माझा छानपैकी, आणि खूप भारी झालं होतं खायला पण, आणि खूप सगळ्यांना आवडलं, मिस्टरला पण खूप आवडलं, आणि छानपैकी केलं। तर तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा, आणि तुम्ही नक्की ट्राय करून बघा कसं झालं आहे पराठा घरामध्ये। तर पोरांना टिफिन पण देऊन बघा।